जयंत पाटील यांच्यासोबत शेतीमध्ये एआयच्या वापराबाबत चर्चा झाली। अजित पवारांचं बंद दाराआडच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा। शिवाजी पार्क मैदानासाठी प्रशासनाची परवानगी। 30 मार्चला होणार मनसेचा मेळावा। अफवा पसरल्याने नागपुरात हिंसेची घटना, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार। हिंसाचारात झालेले नुकसान आरोपींकडूनच वसूल करणार, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त, फडणवीसांचा इशारा। नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात भरपाई देणार। वाहनांची तोडफोड झालेल्यांनाही नुकसान भरपाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा। प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेला। सूत्रांची माहिती, कोरटकरचा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, तर कोरटकरबाबत लुकआउट नोटीस जारी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणी संबंधित संशयित महिलेला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला केली होती अटक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश अखेर निश्चित। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये होणार पक्षप्रवेश। भरत गोगावलेंना शह देण्यासाठी सुनील तटकरेंची मोठी चाल। पंतप्रधान मोदी बँकॉकमध्ये 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत होणार सहभागी। थायलंडनंतर लगेचच 5 एप्रिलला मोदींचा श्रीलंकेचा दौरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।